नमस्कार. आता आपण थोडंसं ॲप्लिकेशन बघणार आहोत डिफरन्शियल इक्वेशनचं. डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय ते माहिती आहे. डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह कसं करायचं ह्याच्या काही मेथड्स आपण बघितल्या आहेत. ह्या चॅप्टरच्या सुरुवातीला म्हटलं होतं की डिफरन्शियल इक्वेशन मोस्टली फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये यूज होतं. त्याच्यानंतर थोड्याफार प्रमाणात मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी म्हणजे बॅक्टेरिया ग्रोथ वगैरे जर त्यांना फाइंड आउट करायची असेल तर डिफरन्शियल इक्वेशनचा यूज तिथे केला जातो. तो अशा टाईपची आपण म्हणजे फिजिक्सशी रिलेटेड, केमिस्ट्रीशी और बायोटेक्नॉलॉजीशी रिलेटेड आपण थोडीशी एक्झाम्पल्स इथे सॉल्व्ह करणार आहोत, ज्याच्यात आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन यूज करायचं आहे. डिफरन्शियल इक्वेशन आणि ते सॉल्व्ह करणं हे आता आपल्याला माहिती आहे. आधी आपण थोडंसं त्या पॉप्युलेशन ग्रोथ असेल किंवा डिके असेल तर याचे इक्वेशन्स कशी फॉर्म झालेत हे थोडंसं बघणार आहोत आणि मग त्यानंतर पुढच्या व्हिडिओमधून आपण त्याची काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करणार आहोत. तर पॉप्युलेशन ग्रोथ हा ॲक्च्युली पीपल्ससाठी म्हणजे माणसांसाठी सुद्धा पॉप्युलेशन ग्रोथ हा स्टॅटिस्टिकमधला एक कन्सेप्ट आपण डिफरन्शियल इक्वेशनने सॉल्व्ह करू शकतो. किंवा पॉप्युलेशन ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया हा कन्सेप्ट आहे बायोटेक्नॉलॉजी म्हणा किंवा मायक्रोबायोलॉजी म्हणा. सो जर काही कल्चर दिलेलं आहे त्या कल्चरमध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ किती होतीये तर ती कशी प्रपोर्शनल असते, टाईमशी प्रपोर्शनल आहे किंवा काय, तर ते सगळं आपण एक इक्वेशनमध्ये बघणार आहोत. त्यामुळे अशा टाईपची जर एक्झाम्पल आली तर आपण ती इक्वेशन्स आपल्याला माहिती असतील तर त्या ह्याच्याने आपण ती सॉल्व्ह करू शकतो. सो पॉप्युलेशन ग्रोथ इज ऑलवेज प्रपोर्शनल. आता प्रपोर्शनल टू हा कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, प्रपोर्शन हा कन्सेप्ट माहिती आहे. सो प्रपोर्शनल टू समथिंग म्हणजे काय की त्याच रेटने ते इन्क्रीज होत राहणार. सो पॉप्युलेशन ग्रोथ हा जो कन्सेप्ट आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू पॉप्युलेशन. मीन्स सपोज प्रेझेंट पॉप्युलेशन पी असेल आत्ताचं, त्याला आपण नंतर इनिशियल कंडिशनच्या याला P0 वगैरे म्हणू. सो पी हे पॉप्युलेशन आहे ते कंटिन्युअसली ग्रो होत राहतं. म्हणजे माणसांचं पॉप्युलेशन घेतलं तरी चालेल और बॅक्टेरिया, व्हायरस वगैरे ते असतात त्यांचं पॉप्युलेशन कुठल्या प्रमाणात ग्रो होतं तर ते जे ग्रो होण्याचा जो रेट ऑफ चेंज आला की डेरिव्हेटिव्ह आलं. सो रेट ऑफ चेंज जो आहे पॉप्युलेशन ग्रो होण्याचा तो त्या पॉप्युलेशनशी काय असतो, प्रपोर्शनल असतो. म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. सो पी हे पॉप्युलेशन असेल देन रेट ऑफ चेंज ऑफ पी विथ टाइम, अर्थातच कारण टाइम जसा इन्क्रीज होत जाईल, टाइम जसा ॲड होत जाणार तसं पॉप्युलेशन ग्रो होणार. सो ऑलवेज ह्यातलं जे काही इंडिपेंडंट व्हेरिएबल असणार आहे ते ऑलवेज टाइम असणार आहे. कारण विथ रिस्पेक्ट टू टाइमच ते ग्रो होईल किंवा मग ते डिके होईल. आता डिके हा कन्सेप्ट कुठे येतो तर कार्बन डेटिंग वगैरे आपण बघतो. कुठलेही फॉसिल्स असतात तर त्याचं काही डिके झालेलं असतं. इवन ह्युमन बॉडी और एनी बॉडी डिके होते काही म्हणजे आफ्टर डेथ ती डिके होत जाते. सर कुठलीही विश्वातली कुठलीही जगातली वस्तू ही डिके होत जाते. तर रेट ऑफ चेंज ऑफ डिके हा सुद्धा आपण बघू शकतो की त्याचंही आपण इक्वेशन इथे फॉर्म करणार आहोत आणि त्या टाईपची एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे. फक्त इक्वेशन कसं फॉर्म होतं ते आपण इथे आत्ता बघूया. नंतर मेन आपण काय करणार आहोत त्याच्यावरची एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. म्हणून म्हटलं की डिके वगैरे आलं तर कार्बन डेटिंग, डिके वगैरे हे सगळं केमिस्ट्रीचा भाग झाला किंवा न्यूटन्स लॉ म्हटलं की फिजिक्स आलं, बॅक्टेरिया ग्रोथ म्हटलं की बायोकेमिस्ट्री और बायोटेक्नॉलॉजी आलं. सो डिफरन्शियल इक्वेशन हा बेसिक कन्सेप्ट हा वाईडली यूज केला जातो. सो आपण इथे आता आधी पॉप्युलेशन ग्रोथ कसं प्रपोर्शनल आहे ते बघणार. मग डिके काय प्रपोर्शनमध्ये असतं ते बघणार. सो पॉप्युलेशन ग्रोथ पी हे पॉप्युलेशन असेल तर dp/dt हा जो रेट ऑफ चेंज आहे विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू धिस पी. म्हणजे या पॉप्युलेशनला डायरेक्टली प्रपोर्शनल. कारण जे t इज इक्वल टू 0 इनिशियल कंडिशन्स म्हटलं की t इज इक्वल टू 0 म्हणजे आत्ता जस्ट ह्या टाइमला t 0 आहे, इथून आपण स्टार्ट करणार. सो t0ला जे पॉप्युलेशन असेल त्याच्या प्रमाणात म्हणजे त्याच्याच रेटमध्ये तो रेट ऑफ चेंज म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल असणार. आता हे जर आपल्याला थोडंसं सिम्प्लिफाय करायचं झालं तर dp/dt डायरेक्टली प्रपोर्शनल टू p. दॅट मीन्स आपण एक प्रपोर्शनलचा कॉन्स्टंट आणतो. आता हे तुम्हाला 10वी 11वीत वगैरे झालं असेल प्रपोर्शनल, डायरेक्टली प्रपोर्शनल, इन्व्हर्सली प्रपोर्शनल वगैरे ते कन्सेप्ट. सो याचा प्रपोर्शनलचा कॉन्स्टंट आणला तर काय होणार, दॅट इम्प्लाइज dp/dt इज इक्वल टू, आता आपल्याला याचं इज इक्वल टू असेल तर काय असणार आहे, प्रपोर्शनलचा कॉन्स्टंट येईल सम kp. सो आता आपल्याला ते इंटिग्रेशन घेऊन हे इक्वेशन अल्जेब्राइक इक्वेशन मध्ये आणायचं असेल कारण इथे डेरिव्हेटिव्ह यूज केला आणि मग तो आपल्याला माहिती जे आपलं स्टेटमेंट आहे की डायरेक्टली प्रपोर्शनल वगैरे त्याप्रमाणे आपण इथे स्टेट केलं. पण आपण अल्जेब्राइक इक्वेशन मध्ये जर आणायचं असेल त्याचं इंटिग्रेशन घेऊन सिम्प्लिफाय करायला लागेल आणि मग ते अल्जेब्राइक इक्वेशन आपण एक्झाम्पल्समध्ये यूज करू शकतो. सो dp/dt इज इक्वल टू kp.
पण सिम्प्लिफाय करायचं असेल तर व्हेरिएबल सेपरेट करावे लागतात. सो dt इकडे देऊन p इथे नाही लगेच. सो दॅट इम्प्लाइज dp/p इज इक्वल टू k इंटू dt. आता ह्या स्टेजला इंटिग्रेशन घेतलं. सो इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड वी विल गेट, याचं इंटिग्रेशन येणार log p, याचं इंटिग्रेशन येणार k कॉन्स्टंट आहे बट dtचं इंटिग्रेशन किती असतं t अँड प्लस c. त्यामुळे आपण आता ते अल्जेब्राइक इक्वेशन मध्ये ट्रान्सफर करतो आणि हे जे अल्जेब्राइक इक्वेशन असेल ते आपण पुढे यूज करणार एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. जसं आपण पॉप्युलेशन ग्रोथचं घेतलंय तसंच आपण अल्जेब्राइक इक्वेशन स्टेटमेंटवरून आपण डिकेचं पण काढणार आहोत आणि तसंच आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग जो आहे थर्ड लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग जो आहे तो त्याचं काय इक्वेशन तयार होतं ते बघणार आहोत. त्याच्यासाठी आपण अर्थात डिफरन्शियल इक्वेशनचा आधार इथे घेतले. सो log p इज इक्वल टू kt. आपण log सदा आलं शक्यतो की e रेस टू करतो मग ते जास्त सिम्प्लिफाय होतं. सो e रेस टू log p इज इक्वल टू e रेस टू kt प्लस c. आता ईचा लॉज ऑफ इंडायसिस हा बेस आहे kt प्लस c. सो इट कॅन बी रिटन ॲज e रेस टू kt इंटू e रेस टू c. आता आपण c हा कॉन्स्टंट असल्यामुळे त्याला c1 काही म्हटलं तरी चालेल. आधी c म्हटलं आणि नंतर c1 म्हटलं तरी चालेल. सो e रेस टू log p इज इक्वल टू दिस हे आलंय. त्यापैकी e रेस टू c ला आपण इनिशियल कंडिशन्स घेऊन त्याच्या अर्थात व्हॅल्यूज काढणार आहोत. पण e रेस टू c ला काहीतरी c1 असं म्हटलं. सो दॅट इम्प्लाइज e रेस टू log गेलं p इज इक्वल टू दिस e रेस टू kt काय असणार आहे यातला टाइम असणार आहे आणि k हा प्रोपोर्शनल कॉन्स्टंट आहे, तो माहिती नाही, तो अननोन कॉन्स्टंट आहे. जेव्हा एक्झाम्पल सॉल्व करतात तेव्हा जो काही डेटा दिलेला असतो आपल्याला त्याच्यावरून आपल्याला तो के फाइंड आउट करता येतो. जेव्हा आपल्याला गरज असेल, आवश्यक असेल तेव्हा तो के हा आपल्याला फाइंड आउट करता येतो. सो आत्ता इथे हा नॉन कॉन्स्टंटच आहे अँड ई रेस टू सी मीन्स समथिंग c1 वगैरे असं आपण म्हणूया. सो हे ते पॉप्युलेशन ग्रोथचं इक्वेशन आहे वेअर पी इज पॉप्युलेशन ऑफ दॅट ॲट टाइम टी. हे टी 1 वर्ष 2 वर्ष 10 वर्ष टी हे जे काही असेल ते ज्या टाइम फ्रेममध्ये ते दिलेलं असेल ते टी ॲट टाइम टी हे पॉप्युलेशन असतं आणि हे त्याचं ते इक्वेशन असतं. आता ह्या c1 ची व्हॅल्यू काढायची असते. आपल्याकडे इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम म्हणून आपण काही एक्झाम्पल सॉल्व केले. तेव्हा इनडिफायनाइट इंटिग्रेशन सॉल्व केलं आपण, डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व केलं आणि त्याच्यात c येतोच कारण इनडिफायनाइट इंटिग्रेशन आपण घेतलं होतं. सो c आलेला असला तरी त्याचं काही इनिशियल कंडिशन जर दिलेल्या असतील तर त्या इनिशियल कंडिशन्समध्ये जर त्या व्हॅल्यूज घातल्या तर आपल्याला c ची व्हॅल्यू तिथे काढता येईल. सो इथे जो c1 c2 जो काही अननोन कॉन्स्टंट इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट आलाय त्याच्याचा इनिशियल कंडिशन्स म्हणजे पॉप्युलेशन इनिशियली किती होतं, मग टी टाइम इज इक्वल टू 0 असणार. सुरुवात करतो ना, इनिशियल कंडिशन मीन्स ऑलवेज टी 0 असणार आहे. 0 पासूनच आपण हळूहळू सुरू होणार. सो टी इज इक्वल टू 0. सो ई रेस टू 0 1 पी आणि पी ची कुठली असणार आहे इनिशियल कंडिशन म्हणजेच काय होणार आहे. देअरफॉर इनिशियल कंडिशनने आपण या c1 ची व्हॅल्यू काढूया आणि मग हे इक्वेशन काय आहे ते रिराईट करूया पॉप्युलेशन ग्रोथचं. सो ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 म्हणजे इनिशियली टाइम टी इज इक्वल टू 0 पॉप्युलेशन पी सपोज काय असणार आहे p0 काहीतरी त्याला नोटेशन द्यायचं म्हणून. सपोज पॉप्युलेशन इज p0 त्याला x0 y0 काही म्हटलं तरी चालेल. सो पॉप्युलेशन इज p0 देन दॅट इम्प्लाइज p0 इज इक्वल टू ई रेस टू k इंटू 0 म्हणजे 0 झालं इंटू c1 दॅट इम्प्लाइज ई रेस टू 0 इज 1. सो c1 इज इक्वल टू काय मिळालं इनिशियल कंडिशन तर हे p0 जे काही इनिशियल पॉप्युलेशन होतं टी ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 कोणाचंही माणसांचं असू दे नाही तर बॅक्टेरियाचं असू दे जे काही पॉप्युलेशन ॲट टी इज इक्वल टू 0 होतं ते किती होतं p0 हे पॉप्युलेशन होतं. सो फायनली हे इक्वेशन आलं p इज इक्वल टू c1 ची व्हॅल्यू आली p0 ला काय म्हणायचं आहे इनिशियल पॉप्युलेशन ॲट टी इज इक्वल टू 0 ई रेस टू kt. दिस इज अवर पॉप्युलेशन ग्रोथ इक्वेशन. तर हे इक्वेशन यूज करून आपण पॉप्युलेशन ग्रोथच्या रिलेटेड जी काही एक्झाम्पल्स असतील ती सॉल्व करू शकतो. सिमिलरली असंच आपल्याला पॉप्युलेशन डीकेसाठी होणार आहे. फक्त डीकेसाठी एवढाच फरक पडणार आहे की एखादा रेडिओ ॲक्टिव्ह डीके असेल, रेडिओ ॲक्टिव्ह डीके पण असतं जसं हाफ लाईफ पिरियड वगैरे असं म्हणतो ना म्हणजे कार्बन डेटिंग रेडिओ ॲक्टिव्ह डीके. सो त्यामध्ये काय होतं जो डीके होतो तो जसं जसं टाईम इन्क्रीज होत जाणार आहे तसं तसं पॉप्युलेशन डिक्रीज होणार म्हणजे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -p होणार आहे बिकॉज
ते जसं इन्क्रीज होईल तसं ते डायरेक्टली डिक्रीज होत जाणार आहे. जसं इथे हे डायरेक्टली इन्क्रीज झालं तसं इथे डायरेक्टली ते डिक्रीज होणार. टाइम जसा वाढत जाईल तसं डिके काय होतं, जे काही अमाऊंट ऑफ जे काय असेल ते डिक्रीज होत जाणार. सो डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस पी असा कन्सेप्ट येऊन सेम अशाच टाईपचं इक्वेशन आपण फॉर्म करू शकतो. आता आपण कसलं पॉप्युलेशन ग्रोथचं इक्वेशन फॉर्म केलं, दॅट इज दिस, वेअर पी इज त्या टाइम ॲट टाइम टी, म्हणजे काय 3 वर्ष असेल तर 3 वर्षाचं पी इथे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. यातली कुठली तरी एक अननोन असेल टर्म आणि उरलेल्या दिलेल्या असतील डेटामध्ये, त्यावरून तुम्ही ती अननोन टर्म फाइंड आउट करू शकता. सो दिस इज इक्वेशन फॉर पॉप्युलेशन ग्रोथ, पी ॲट टाइम टी, P0 इनिशियल पॉप्युलेशन e⁻kt असं ते इक्वेशन आहे. तसंच सेम आपण डीकेचं इक्वेशन फॉर्म करू शकतो. असंच रेट ऑफ चेंजचाच कन्सेप्ट घ्यायचा आणि असंच इंटिग्रेशन घेतलं की आपल्याला ते मिळेल. सो रेडिओ ऍक्टिव्ह डिके वगैरे असं म्हणायचं असेल की कुठल्याही याचं डिकेचे आफ्टर म्हटलं तसं फॉसिल्स वगैरे त्या सगळ्याचा जो डिके जो कॅल्क्युलेट केला जातो तो कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू जो काही पॉप्युलेशन आहे त्या टाईमला तो डायरेक्टली प्रपोर्शनल. आता परत पी नको घ्यायला, आपण काहीतरी एक्स म्हणूया. सपोज एक्स असेल तर डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू, सॉरी आधी प्रपोर्शनल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस एक्स. dx बाय dt इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस एक्स. म्हणजे जसं जसं टाइम इन्क्रीज होत जाईल तसं रेट ऑफ चेंज ऑफ दॅट डीके हा काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. म्हणजे मायनस निगेटिव्ह म्हणजे अपोजिट डिरेक्शनला जाणार. सो दॅट इम्प्लाइज dx बाय dt इज इक्वल टू मायनस के एक्स. सम प्रपोर्शनल कॉन्स्टंट आपण इथे आणलाय. सेम आता तसंच करणार आणि इक्वेशन फॉर्म करणार, वेगळं काही नाही, फक्त इथे मायनस साईन आलंय. सो dx बाय dt इज इक्वल टू दिस, एक्स इकडे आणायचा. दॅट इम्प्लाइज dx अपॉन एक्स इज इक्वल टू मायनस के टी, सॉरी के dt. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड वी विल गेट log x इज इक्वल टू मायनस के इंटू हे टी अँड प्लस सी. सिमिलरली ई रेस टू करायचं आहे. सो ई रेस टू लॉग एक्स सेम डीके सेम पॉप्युलेशन ग्रोथ सारखाच येणार आहे, फक्त इथे मायनस साईन राहणार आहे. एवढाच डिफरन्स आहे. ई रेस टू मायनस के टी प्लस सी. दॅट इम्प्लाइज ई रेस टू लॉग मीन्स एक्स राहिलं फक्त इज इक्वल टू ई रेस टू मायनस के टी इंटू ई रेस टू सी. त्याला आपण जर C1 म्हटलं तर इनिशियल कंडिशन जर आपण प्लेस केल्या तिथे तर इनिशियली टी इज इक्वल टू 0 असणार. सेम तसंच येणार. इनिशियली टी इज इक्वल टू 0, त्यामुळे ई रेस टू 1 होणार आणि एक्स इज इक्वल टू x0. म्हणजे ॲट टी इज इक्वल टू 0 ते पॉप्युलेशन एक्स किती आहे ते जे आहे त्याला जर नोटेशन म्हणून आपण x0 दिलं तर ह्या ई रेस टू सी याची व्हॅल्यू काय, जो इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे इनिशियल कंडिशन्स प्लेस केल्या की इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी ची आपल्याला व्हॅल्यू मिळते. तो इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे हा सी, तर त्याची व्हॅल्यू किती मिळेल, इनिशियली पॉप्युलेशन किती येईल ते त्याची व्हॅल्यू मिळेल. सो ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 एक्स, सपोज काहीतरी पॉप्युलेशन सपोज एक्स इज इक्वल टू x0 असेल, कारण एक्स हे आपण ॲट टाइम टी म्हटले ना. सो इनिशियलसाठी आपण x0 हे नोटेशन यूज करूया. सो दॅट इम्प्लाइज हा जो एक्स इज इक्वल टू x0 आहे त्यामुळे x0 इज इक्वल टू ई रेस टू 0 इंटू ई रेस टू सी, किंवा त्याला आपण C1 म्हटलं. सो दॅट इम्प्लाइज x0 इज इक्वल टू ई रेस टू सी. सो हा जो इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू किती आली, x0. त्यामुळे हे इक्वेशन फॉर्म झालं. रेडिओ डिके असेल तर ॲट टाइम टी एक्स हे जे पॉप्युलेशन येते रेडिओ डिके झाल्यानंतर तो सबस्टन्स किती शिल्लक राहणार आहे, मिलीग्रॅम, ग्रॅम, किलोग्रॅम जो काही युनिट असेल ते, तर तो सबस्टन्स किती डिके झाल्यानंतर आफ्टर डिके आफ्टर टी इयर्स किती सबस्टन्स राहिला आहे तो एक्स. वी कॅन फाइंड आउट दॅट बाय इक्वेशन एक्स इज इक्वल टू दिस x0 ई रेस टू सी मीन्स x0 ई रेस टू मायनस के टी. ओके, सेम तसंच आहे, फक्त ई रेस टू मायनस के टी आलंय कारण हा डीके आहे. पॉप्युलेशन हा डिक्रीज होत जाणार आहे. एक्स हे इनिशियल पॉप्युलेशन आहे, टी हा टाइम आहे, के हा अननोन कॉन्स्टंट आहे. तो म्हटलं तसं एक्झाम्पल सॉल्व करतानाच आपल्याला तो काय आहे ह्याची कल्पना येईल की तो काढता येऊ शकेल आपल्याला. यातल्या काही कंडिशन्स दिलेल्या असतील आणि एखादा व्हॅल्यू इथे काढायला सांगितली असते. सो पॉप्युलेशन ग्रोथ अँड रेडिओ डिके अशी ही डिके म्हणजे ग्रोथ अँड डिके अशी ही दोन इक्वेशन्स आहेत जी आपण एक्झाम्पल सॉल्व करताना यूज करू शकतो.
म्हणजे हाफ लाईफ पिरियड एखाद्या सबस्टन्सचं एखाद्याचं काढायचं असेल किंवा कुठला असा केमिकल सबस्टन्स आहे जो डिके होत चाललाय, तर त्याचा तो किती डिके झाला आफ्टर सम टाइम वगैरे, तो त्याचं जर व्हॉल्यूम किंवा ते जे आहे ते काढायचं असेल, मास जर काढायचं असेल तर आपल्याला हे इक्वेशन इथे यूज करता येईल. तसंच आपण बघणार आहोत न्यूटन्स लॉज ऑफ कूलिंग.